केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार, मग अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक का नाही? अरबी समुद्रात जाऊन शोध मोहीम करणाऱ्या संभाजीराजेंचा सवाल। डोंबिवलीच्या दीपेश म्हात्रेंच्या पक्षप्रवेशाच्या वेळी ठाकरेंकडून श्रीकांत शिंदेंचा कार्ट असा उल्लेख। लेकाशी नव्हे बापाशी भिडा, मुख्यमंत्र्यांचं ओपन चॅलेंज। एका घावाच्या बदल्यात 1000 घाव करू, आमदार राजकुमार पटेल शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार असल्यामुळे बच्चू कडू आक्रमक, मुख्यमंत्र्यांचं मौन। विधानसभेसाठी पवारांच्या घराबाहेर इच्छुकांची गर्दी। काँग्रेसकडून तिकिटाची शाश्वती नसणारे काँग्रेसचे हिरामण खोसकर सुद्धा पवारांच्या भेटीला। मुंबईतील मालाडमधल्या मीठ चौकी उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या दरम्यान राडा, भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, श्रेयवादाची लढाई सुरू। नाशिक शहरातील 4ही मतदारसंघामध्ये राज ठाकरे उमेदवार देणार, जिल्ह्यातील डझनभर जागेवरती चेहरा मिळाल्याचा मनसेचा दावा। जालना विधानसभेवरून अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवेंमध्ये जुंपली, एकमेकांना आव्हान देत सवालांवर सवाल। अकोले विधानसभा मतदारसंघामधून विद्यमान आमदार किरण लहामटे यांना उमेदवारी जाहीर, सभेच्या दरम्यान अजित पवारांकडून नावावरती शिक्कामोर्तब। मंत्री अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्यांची वांगी बुद्रुकमध्ये होळी, ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, तर साड्या जाळणारे लोक बोगस, सत्तारांचा पलटवार। दिल्लीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड। दिल्लीमध्ये फेब्रुवारीमध्ये 98वे मराठी साहित्य संमेलन होण्याची शक्यता। शेवटची लोकल 10 ते 12 मिनिटं लवकर सुटणार असल्यामुळे प्रवाशांची नाराजी, नव्या टाइम टेबलमुळे वेळेचं गणित बिघडणार असल्याचा प्रवाशांचा सूर। एन्काउंटरपेक्षा आरोपी अक्षय शिंदेला कायद्याने शिक्षा व्हायला हवी होती, तर शाळेच्या ट्रस्टींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा बदलापूर पीडितेच्या कुटुंबियांचा आरोप। आज ठरणार बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनचा विजेता। सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पवार, अभिजित सावंत, निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर अंतिम फेरीत, तर विजेत्याला मिळणार 25 लाखांचं बक्षीस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।